बाळशास्त्री मुंबईतल्या एल्फिलंड कॉलेजमध्ये असताना व समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अव्यस्त करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश, त्याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे अंतदेशीय समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे या विचाराने ते चिंता करत. केवळ महाविद्यालयात शिकून उपयोग नाही, तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. ते करायचे असेल तर समाजाचे प्रबोधन करावे लागेल असे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी वृत्तपत्र काढावे असे त्यांना वाटू लागले. या जाणीवेतून आपले सहयोगी गोविंद विठ्ठल कुंडे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला. या वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी भाषेमध्ये मजकूर असायचा. या वर्तमानपत्राचा उद्देश हा स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि लोकांना त्या देशाची समृद्धी व तेथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता यावा हा होता. वृत्तपत्राची किंमत 1 रुपया होती. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषात प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राच्या अंकात 2 स्तंभ असत. उभ्या मजकूर 1 स्तंभ म्हणजे कॉलम आणि मराठी इंग्रजी असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांसाठी नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीला खूप कमी होते, पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने 8.5 वर्षे चालले आणि जुलै 1840 मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. त्या अनुषंगाने आज 6 जानेवारी 2025 रोजी पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकारांच्या वतीने करण्यात आले व तसेच पाचोरा पोलीस स्टेशन व प्रशासन च्या वतीने लोकदक्ष मराठी न्यूजचे संपादक गौतम सोनवणे यांचा सत्कार पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी केले, तर सहसंपादक अनवर शेख यांचा सत्कार 24 तास न्यूजचे संपादक छोटू सोनवणे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची उपस्थिती पाचोरा विभागाचे प्रांत अधिकारी भूषण आहिरे व पोलीस निरीक्षक अशोक पवार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाने, पोलीस उपनिरीक्षक योगेश गगने, परशुराम दळवी, चव्हाणके साहेब, पोलीस कर्मचारी राहुल शिंपी, योगेश पाटील उपस्थित होते.